हे जालना जिल्ह्याचं याचा ऑफिस आहे. डॉक्टरचा कार्यालयीन टाइम 9 ते 4, शनिवार 9 ते 1, भोजन टाइम 1 ते 1:30 असा असून बाय डॉक्टर का येणार आहे? डॉक्टर का येणार आहे? समोर पण नाही कोणी नाही म्हणजे आमची असायचे फुकट पैसे काढून नका तुम्ही किती दिवसापासून येऊ राहिले मामा इथं? डॉक्टर भेटताय का तुम्हाला इथं टायमावर? तुम्हाला भेटताय का मावशी? डॉक्टरचं किती किती टाइम येऊन बघताय तुम्ही? वाट किती वेळेस किती टाइम बघता येऊन? टाइम किती तुम्हाला 12 वाजे 4 दिवसापासून येतो मी 4 दिवसापासून मी 12 नंतर भेटतो. तुमचा प्रॉब्लेम काय तुम्ही सांगा नंतर काय मागच्या 4 वर्षात वैयक्तिक अडचणी असेल तर पण तुमचं मग पेशंटला तर तीन मध्ये काय मी काय सांगतो कमराचं मला कमरात जमा नाही 4 दिवसापासून जो गोरगरीब कामगार आहे 1 महिन्यातून त्याचे पैसे जास्त काढताय मग ते पैसे तर काय करायचं तुम्ही? आमचे फुकट पैसे काढताय का नाही? त्या मामा बोलून त्या मामा तुम्ही किती दिवसापासून येता मामा सांगा याला डॉक्टर साहेब टायमिंग किती आहे? तिकडे बोलावलं डॉक्टर साहेबांना टायमिंग येण्याचं किती आहे मला सांगा? 9चा टायमिंग यायचं वर्किंग टाइम आणि किती वाजता? 12 वाजता येत नाही कधी पण बोर्ड लावला तुम्ही डायरेक्ट सांगू नका की कंप्लेंट करा म्हणून म्हणजे तुम्हाला लागत नाही का प्रशासनाला? आमचे पैसे फुकट काढताय तुम्ही कामगार लोकांचे. ठीक आहे मला तक्रार होती जरी मी 4 वेळेस तुमच्या ऑफिस तुम्ही आज हे सांगणार नाही सर 9ला तुम्ही इथे पैसे आपण नाही तर मग तुम्ही तुमच्या ऑफिसला कोण आहे तुम्ही मुख्याला त्याला बोलून घेतो काय कंपनीचे जे आमचे पैसे ते फुकटल्याकडे सर दर महिन्याला पैसे करतोय माझ्याकडे. हे जे लोकांना समजत नाही ना ते बोलणार नाही तुम्हाला पण मला तर बोलण्याचा अधिकार तुम्हाला समजलं ना? जे झालं त्याच्यावर मी आवाज कामगार माणूस आहे त्या असतात यायला आलोय उद्या नाही त्याने पूर्ण ऑफिस स्टाफ 4-5 कंपन्याचं कामगार युनियन घेऊन तुम्ही मग बघतो तुमची काय बघतो तुमचं काम कसं होते सर तुम्ही ते सर देतो तुम्हाला पहिला एक पॅड लेटर टाईप लिहून देतो. त्याच्यानंतर जर का कामकाज सुधारले तर मग मी माझ्या हिशोबाने मैदानावर उतरणार आहे.